राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना आता दिल्लीला पाठवायचं. पण केव्हा? आता म्हणजे केव्हा? तर केंद्रात मंत्री म्हणून नाही, तर थेट पंतप्रधान म्हणून पाठवायचं. मग त्याची पहिली पायरी काय आहे? त्या पायरीवर पहिल्यांदा त्यांना पाऊल ठेवायला लावायचं. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं संसदीय बोर्ड. असं 100% ठरलेलं आहे. आता दुसरीकडे अमित शहा यांना 2029 मध्ये आपण पंतप्रधान पदाचे दावेदार आहोत या दृष्टीने राजकारण करायचं आहे. आणि इतकंच नाही तर त्यांना लगोलग उपपंतप्रधान हे पद पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपली व्यूहरचना केलेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी केलेली आहे की आपला उत्तराधिकारी कोण असावा. शहा असावेत, फडणवीस असावेत की कोण असावेत, हे अजून ते काही स्पष्टता त्यांनी व्यक्त केलेली नाही. मात्र नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि त्या एकूणच वर्तुळामध्ये चर्चा झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी. त्याविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत. आणि मग हे विश्लेषण करत असताना एकनाथ शिंदे यांचं काय या संबंधी देखील आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने गेल्या 12 वर्षांमध्ये कारभार केलेला आहे देशाचा, आणि एक प्रतिमा तयार केली की मोदी ब्रँड. आता हा जो मोदी ब्रँड आहे, मग तो विकासाचं बोलतो, हिंदू धर्माचंही बोलतो, आणि कशा पद्धतीने ते राजकारण करतात आणि सगळ्या मंत्र्यांचे ते कसे हेडमास्तर म्हणून वागतात. म्हणजे एक चालुकांवरती असा त्यांचा कारभार आहे. त्यांची ती हुकुमशाही आहे. आणि ही हुकुमशाही भारतीय जनता पार्टीच्या एकूणच वाढीसाठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही धोरण आहे, हिंदू राष्ट्र वगैरे वगैरे, हिंदुत्व विचारसरणी, याला हे पोषक ठरत आहे. त्याच्यामुळं मोदींना सहन करणे याच्यावर मोहन भागवतांसह सगळ्या आर एस एसच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांनी पसंत केलेला आहे. आता ज्या वेळेला विषय येतो जेन झीचं आंदोलन, मग 20 जुलैला काय झालं? मग आता 20 जुलैला काय झालं तर ते सगळं भारताने पाहिलेलं आहे. मग हे 20 जुलै नंतरच ठरतंय का? तर त्याची हे आधीपासून ठरत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही कधीही रातोरात असा एकदम कुणाचं नेत्याचं म्हणा किंवा असा अवसान घातकी निर्णय कधीच घेणार नाही. पण तो योग आला की आता आपल्याला 12 वर्ष झालेले आहेत. अँटी इन्कम्बसी वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला आता त्रास देणार आहेत. आणि त्याच्यावर नियतीने झुरळाला जन्म दिला, कॉक्रोचला जन्म दिला. आणि आता तर असा नेता दिल्लीमध्ये पाहिजे पुढच्या काळामध्ये. तो असा पाहिजे की त्याने या जेनजीचं, जेन अल्फाचं मन जिंकलं पाहिजे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता एक तर पूर्ण झालं आणि आता त्यांचा ताप होतोय. त्याच्यामुळे त्यांना आता निवृत्त व्हावंच लागणार. म्हणून तो निर्णय घेतला जाणार. मग केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी किंवा प्रल्हाद जोशी, आता ते आलेत शिक्षण मंत्री, त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना घेतलं की ताबडतोब हे वातावरण निवळेल का? असं काही होणार नाही. आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तशी इच्छा सुद्धा नाहीये की आपण केंद्रामध्ये जाऊन मंत्री व्हावं. त्यांना महाराष्ट्रामध्ये आनंद आहे. आणि मग याचा विचार फक्त व्यक्तीचा नाही तर आधी पक्ष प्रथम आणि नंतर बाकीच्या गोष्टी, हे शिस्त मानणारे देवेंद्र फडणवीस आहेत. ते जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस वजा महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं सरकार याची कल्पना सुद्धा करवत नाही, असं भारतीय जनता पार्टीमधले नेते बोलतात, मान्य करतात. मग ज्या पद्धतीने, जसं सुरुवातीला सांगितलं की मोदी यांनी जसा कारभार चालवला की विकसित भारत 2047, त्याप्रमाणे विकसित महाराष्ट्र 2047 अगदी ते जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत उतरवलेलं आहे.
इतकं जिल्ह्यापर्यंत नाही तर शहरांमध्ये देखील ते उतरवलं गेलेलं आहे. मग ते नियोजन, मग आता 2047 मध्ये काय करायचंय त्याची आजपासून विचारायला सुरुवात. आत्ताचे प्रश्न कधी सोडवणार हा प्रश्न जेनजी विचारतोय, हा भाग वेगळा. मग आता हे जे राजकारण आहे आणि ही आता आपल्याला रिशफल करावं लागणार आहे कॅबिनेट. मग नितीन गडकरी तर आता स्वतःहून बोलायला लागलेले आहेत की आता नेतृत्व जे आहे ना त्याची कमान आता तरुणांनी पुढे यायला पाहिजे, असं ते बोललेले आहेत काल नागपूरमध्ये. याचा अर्थ काय झाला की त्यांना जसं पार्लमेंटरी बोर्डातून मागेच काढून टाकण्यात आलं, हे असंच म्हणावं लागेल. त्याप्रमाणे त्यांना त्यांचे एक एक खाते कमी 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 करत रस्ते वाहतूक मंत्री पदापर्यंत आणून ठेव. आणि मग आता हे आपले पंतप्रधान पदाचे जसे 2012, 13, 14 मध्ये दावेदार होते तसे आज देखील आहेत. मग त्यांचे पंख मधल्या काळात छाटणं हेच आपलं राजकारण महत्वाचं ठरतं. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मिळून ते केलेलं आहे. म्हणजे रिशफल होईल तर गडकरी त्याच्यामध्ये असतीलच मंत्रिमंडळामध्ये, असं याची अधिक शक्यता आहे. म्हणजे ते राहणार नाहीत असं म्हणायचं, तर ते राहणार नाहीत. मग आता दुसरे जे आहेत याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांचा विषयच नाही, त्यांनी नकार सांगितलेला आहे. पण तो नकार देत असताना त्यांनी एक मान्य केलेलं आहे की मला भारतीय जनता पार्टीला ज्याची गरज आहे, माझ्या नेतृत्वाची, माझ्या कार्यपद्धतीची, माझ्यावर जो अभ्यासात्मक जो असा दृष्टिकोन आहे तो बाळगून तुम्ही म्हणताय तर मी पार्लमेंटरी बोर्डामध्ये येतो. आता पार्लमेंटरी बोर्ड भाजपचं त्याच्यामध्ये असतात 12 सदस्य. आता आज पाहिलं गेलं पाहिलं पाहिलं तर त्याच्यामध्ये एकही मुख्यमंत्री नाहीये भारतीय जनता पार्टीचा पार्लमेंटरी बोर्डामध्ये. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे त्याच्यामध्ये जाणार आणि मग पार्लमेंटरी बोर्डाचे जे अधिकार आहेत, राष्ट्रीय राजकारण असेल, राज्यामध्ये काय करायचंय, कशा पद्धतीने पुढे जायचंय, आपलं धोरण काय असलं पाहिजे, कोणते निर्णय घेतले पाहिजेत. जसं आता तुम्ही कालचं उदाहरण बघा, कालचं म्हणजे काल परवाचं, छात्रों की गूंज राहुल गांधींनी गाजवले तर 24 तासात नागपूरला कार्यक्रम घेतला कुणी, देवेंद्र फडणवीस यांनी. मग ते अमित शहा जे संसदेमध्ये येऊन उत्तर देऊच शकले नाही, पॅलेट गन कोणी चालवली, कोणी आदेश दिला. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, मुंबईत कार्यक्रम घेतले, तिरंगा रॅली आहे, तुटून पडल्यात ते. मग भारतीय जनता पार्टीला अशा नेत्याची गरज आहे आणि ती राष्ट्रीय पातळीवर गरज आहे. म्हणजे आता तुम्ही लगोलग काय करायचं आहे, मुख्यमंत्री पद सोडायचं नाहीये, मात्र संसदीय बोर्डामध्ये यायचं आणि एक निर्णय घ्यायला सुरुवात करायची. मग ते निर्णय घेत असताना ते भारतीय जनता पार्टीला अनुकूल कसे ठरतील ते बघायचं. आता नितीन नवीन हे जे काही महिन्यांपूर्वी जे अध्यक्ष झाले, आता त्यांनी सगळं त्यांचं ते जम्बो पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी ती रिशफल केलेली आहे. त्यांनाही मदत झाली पाहिजे. पण त्यांनी जे बदल केले त्याच्यावर आक्षेप अनेक प्रकारचे आहेत. म्हणजे ज्यांच्या पदवीबद्दल शंका, त्या स्मृती इराणी आता जेएनजी साठी काम करणार आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आता सांगायचा मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा जो विकासात्मक, जो कार्यात्मक असा जो काही पवित्र आहे आणि त्याचा प्रभाव जर जेएनजीवर पडला तर तो भारतीय जनता पार्टीला त्याची गरज आहे. मग त्या दृष्टीने एक करायचं आहे. दुसरं अत्यंत महत्वाचं की अमित शहा यांना व्हायचंय उपपंतप्रधान लगेच. कारण आता नारी शक्ती वंदन विधेयक, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षण हे करण्यासाठी 360 जणांची गोळाबेरीज कशी केली पाहिजे, तर अमित शहा म्हणजे थैली शहा आहेत, ऑपरेशन लोटस. आणि ते काश्मीर टू कन्याकुमारी त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. मग आता त्यांनी ती ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभी केलेली आहे. मग ते केव्हाही, आता ओमप्रकाश बिर्ला यांनी हे गेलं जे संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे हे बघा, ते काही काळासाठी तहकूब केलेलं आहे, स्थगित केलेलं आहे. त्याचा औपचारिक जो अधिवेशनाचा समारोप तो केलेला नाहीये.
आणि मग आता ज्या वेळेला टीएमसीचे तृणमूलचे 20 खासदार इधर आ जाओ ये ले लो, पण भारतीय जनता पार्टीमध्ये घेतले नाही, त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये कोंबलं, त्या त्रिपुराच्या कुठल्या रजिस्टर पक्षामध्ये. एकनाथ शिंदेनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार आणले, ते तुमच्याकडेच ठेवा, भारतीय जनता पार्टीकडे नको. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेमध्ये आपल्या खासदार, आपल्या मागे किती खासदार आहेत, आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील आपले आहेतच, तर ती ताकद वाढवणं सुरू केलेलं आहे. आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे जमत नाहीये. का जमत नाही? कारण एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे जसं आहे तसं अमित शहा आणि आरएसएसचं फारच पटतं अशातलाही काही भाग नाही. बरं, राजकारणासाठी भारतीय जनता पार्टीला सगळी मुभा आहे असं आरएसएसने किती म्हटलं जरी असलं, तरी मूळ उद्देशासाठी आम्ही ज्या ज्या वेळेला गरज आहे त्या त्या वेळेला आम्ही येणार, राजकारणात येणार. अगदी तुम्हाला गल्ली बोळातला म्हणजे स्वयंसेवक सुद्धा सांगतो की आमचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण मदत करताना तू येतो, SIR मध्ये मदत करतो, सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतो, ते सगळं अप्रत्यक्ष चालू असतं ते कार्यक्रम. मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि अमित शहा यांच्यासाठी वेगळं हे असं केलं जातं. आणि मग रेशीम बागेमध्ये जसं जैन झीचं गोळा केला, ते इव्हेंट केला, म्हणजे ते प्रतीक म्हणा. मग त्या रेशीम बागेचं महत्व, कारण RSSचं कार्यालय तिथे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लहानपणापासून शाखेमध्ये जातात. मग असा जर पंतप्रधान आपल्याला पुढचा पाहिजे, आता नितीन गडकरींना काही होता आलं नाही, ते पुरतीचा घोटाळा काढला मोदी शहानी त्यावेळेला. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजून तरी असा असा कुठला मोठा डाग नाहीये. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला म्हणजे चारित्र्यवान, अभ्यास असा पंतप्रधान चेहरा जर आपण हात दिला तर आपल्याला यश मिळू शकतं. आणि म्हणून त्यांना केंद्रात लगेच मंत्रीपद न देता त्यांना आधी संसदीय बोर्डामध्ये घ्यायचं, पुढे त्यांना संधी द्यायची, त्याप्रमाणे पुढचे 3 वर्ष काढायचे. आता अमित शहा किती गोंजारतील एकनाथ शिंदेना, काय करतील, त्याचा बंदोबस्त कसा करायचा आहे हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं कळत. नगरविकास खात्याला किती अधिकार द्यायचे, आणि एकदा तर त्यांनी जाहीरच करून टाकलेला आहे, मंत्र्याने कुठलाही निर्णय घेतला आणि तो जर प्रशासकीय दृष्टीने किंवा धोरणाच्या दृष्टीने बाधा ठरणारा असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्याच्यामध्ये खातं एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खातं, आणि ते काय गृहनिर्माण खातं हे सुद्धा आलेलेच आहेत त्याच्यामुळे ते काही वेगळं सांगायची गरज नाही. बाकी राजकारण नाईक आहेत, नाईकांची तोप चालू आहे, गणेश नाईकांची सगळे. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे तेच चाललेलं आहे. हे सगळं त्यांना कसा आवर घालायचं ते बघतात आहे. एकूण असा विषय आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, मात्र ते BJP पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जाणार, केंद्रामध्ये लगेच मंत्री होणार नाही. नितीन गडकरी मंत्री होतीलच याची काही खात्री नाही, म्हणजे रिशफल ते टिकतीलच अशी काही खात्री नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण अतिशय थोडक्यामध्ये आढावा घेतलेला आहे. तर आपली काही मतं असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.